फेंगलचा प्रभाव ओसरल्यानं विदर्भात थंडीचा जोर आता वाढू लागलाय। हवामान खात्याच्या माहितीनुसार गुरुवारी नागपूरचं किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय, जे या हंगामातील सर्वात कमी तापमान ठरलंय। या थंडीचा प्रभाव संपूर्ण विदर्भात दिसून येतोय। नागपूर आणि गोंदिया हे दोन्ही जिल्हे सर्वात थंड ठरले। जयगड येथील जिंदाल कंपनीत क्लिनिंगचं काम सुरू होतं। याचवेळी वायूचा त्रास झाल्यानं शाळेतील 26 विद्यार्थी अस्वस्थ झाले। त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। या सगळ्या मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याचं माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। जयगड येथील जिंदाल कंपनीत क्लिनिंगचं काम सुरू असताना याचवेळी वायूचा त्रास झाल्यानं शाळेतील 26 विद्यार्थी अस्वस्थ झाले। त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। या सगळ्या मुलांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। डोळ्याला जळजळ आणि श्वास घेत असताना त्रास होत होता। या विद्यार्थ्यांना तेव्हा तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। 6 पाणी राजीनामा पत्रात काँग्रेसमध्ये संभ्रम असून नेमकं कोणाचं ऐकायचं असं त्यांनी प्रश्न केलाय। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचं ऐकायचं की खासदार प्रणिती शिंदे की प्रदेश काँग्रेसचं, असा आरोप त्यांनी केला। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी धवलसिंग मोहिते पाटील यांना प्रत्युत्तर देत म्हटलं की धवलसिंग अनेक पक्ष आता फिरून आले, आता ते भाजपच्या वाट्यावर आहेत, जिकडे सत्ता तिकडेच जात असतात, असं ते म्हणाले। दोघांच्या विधानात विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण समोर आलं। काल राजीनामा दिला। आपण सगळे ज्ञात आहात, जिल्हा अध्यक्ष होत असताना त्यांनी शिंदे साहेबाला 10 वेळा भेटले। शिंदे साहेबांनी मोठ्या मनानं धवलसिंग मोहिते पाटलांना जिल्हा अध्यक्षपद त्यांनी दिलं होतं। जिल्हा अध्यक्षपद आपण घेत असताना साहेबांना आणि ताईचं नेतृत्व मान्य करून, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व मान्य करून तुम्ही इथं आलात आणि आम्हाला 8 दिवस अगोदरच माहिती झालं होती की धवलसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार आहेत। ते कधी कुठल्या पक्षाचे होऊ शकत नाहीत। जिथं सत्ता असते हे लोक जात असतात। पहिले भाजपमध्ये होते, नंतर शिवसेनेमध्ये गेले, नंतर काँग्रेसमध्ये आले। आता काँग्रेसमध्ये जात असताना ज्या नेत्यांनी तुम्हाला जिल्हाध्यक्षपद केलं, पद घेताना हात जोडून घ्यायचं आणि पद सोडताना त्याच नेते मंडळावर टीका करायचं, हे धवलसिंग मोहिते पाटलांनी खोटं बोलणं सोडून द्यावं। त्यांनी ज्यावेळेस अडचणीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। त्यांचं मत आहे की माझ्या घराण्यामध्ये मला कोण चौकशी केलं नाही, मी अडचण असताना मला कोण विचारलं नाही। 2 वेळा मीच मोहिते पाटील, पद्मजा मोहिते पाटील, त्यांचा नंबर देखील माझ्याकडे फिट आहे। मी शिंदे साहेबांना 2 वेळेस त्यांचा नंबर दिला। 2 वेळेस शिंदे साहेबांनी त्यांना फोन लावला किंवा काही अडचण असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे। तुम्ही अडचणीत असताना सांगता की मी लोकसभेला काम केलो, तुम्ही तर 1 वर्ष लोकसभेच्या अगोदर फरार होता, काँग्रेस बॉलमध्ये आला नाही। दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलात की काँग्रेस पक्षामध्ये शिंदेचं साहेब चालू आहे, काँग्रेस पक्षामध्ये ताईवर साहेबावर त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही लोकसभेला काय काम केलात? भारतीय जनता पार्टीचं काम केलं, विधानसभेला राम सातपुतेचं काम केलं। खरं तर पक्षाने मागं असताना राष्ट्रवादी पक्षाची मागणी होती की देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, जनसेवाच्या लोकांनी सगळ्यांना आदेश दिला की भारतीय जनता पार्टीचं काम करा। आणि ते फोटो देखील सगळीकडे व्हायरल झालते की देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेलेले। त्यावेळेसच राष्ट्रवादीची मागणी होती, त्यांना पक्षांना काढा। तर पण शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना त्या पदावर ठेवलं, काम करायला संधी दिली। आता विधानसभेला देखील त्यांनी त्या ठिकाणी राम सातपुतेचं काम केलं, ते देखील रिपोर्ट होते। पण जाता जाता पक्षाला नावं ठेवणं, ताईंना व शिंदे साहेबांना टार्गेट करणं, हे खोटं बोलण्याचा एक त्यांचा प्रयत्न आहे। केवळ सत्ता असतील त्या ठिकाणी हे लोक जातात, हे कुठल्या पक्षाचे राहणार नाहीत किंवा हे पक्षाचे कुठल्या त्यांनी देणं घेणं नाही। केवळ भारतीय जनता पार्टी सत्ता राम सातपुते यांच्या माध्यमातून स्वतःवरची केस गुन्हा काढून घेण्याकरता ते स्वतः देवेंद्र फडणवीसला भेटले होते। त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी ते फरार असताना अकलूजमध्येच राहायचे, पण गृह खातं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे होतं म्हणून त्यांना मदत झाली आणि हे बरेच दिवस त्यांच्याबरोबरच होते।
आज ते फक्त उघड झाले, लोकांना कळालं भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत. संविधानाची विटंबना केल्यानंतर काल परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये बाजारपेठेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं होतं. दुकानांची तोडफोडही झाली. परभणीतील व्यापारी यामुळे आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आंदोलकांना सूट दिल्यामुळेच आमच्या दुकानांचे असं नुकसान झालंय. त्यामुळे या दोघांची बदली होईपर्यंत आणि आम्हाला आमच्या नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेखा सूर्यकांत हाके यांनी दिली आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे. परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने, कलेक्टर आणि SP त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली, त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत. आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत. जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या SP बदली होत नाही, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील, अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे. दौंड रेल्वे स्थानकावर या अगोदर 80 रेल्वे गाड्या थांबत होत्या. त्यांची संख्या एकदम अर्ध्यानं कमी करण्यात आली असून सध्या या ठिकाणी केवळ 40 रेल्वे गाड्या थांबत आहेत. या दौंड स्थानकाबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघातील जेजुरी, नीरा आणि अन्य स्थानकांवरील रेल्वे गाड्यांचं थांबे कमी न करता वाढण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संसदेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी रेल्वे मंत्रालयाविषयी प्रश्न उपस्थित केला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच सर्व थांबे पूर्ववत सुरू करण्यात येतील अशी ग्वाही सुद्धा दिली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीच्या बस डेपो समोर अपूर्ण अवस्थेत असलेल्या काँक्रिटीकरण आणि सूचना फलकांचा अभाव असल्यामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी एक स्विफ्ट कार तब्बल 20 ते 25 फूट हवेत उडाली. हा सगळा प्रकार एका तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. सुदैवानं चालकानं कारवर आपलं नियंत्रण कायम ठेवल्यानं मोठा अपघात टळला. मात्र अशाच घटना अनेक वेळा घडत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांसह चालकांकडून सुद्धा करण्यात येतोय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी आता धनंजय मुंडे यांनी केली. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जसे गुन्हे आणि घटना घडतायत, यामुळे बीडला बदनाम करू नये असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. अमोल दुबेचं प्रकरण आहे, आणखीन एक प्रकरण आहे. या बाबतीत पोलिसांना मी अनेक दिवसापासून या ठिकाणी या सगळ्या प्रकरणं झालेली आहेत. त्यात अमोल दुबेचं असेल, आणखीन एक असेल, संतोष देशमुखांचं असेल, त्याच्या अगोदरचं असेल, ही जी काही प्रकरणं आहेत, या प्रकरणाच्या बाबतीत वारंवार पोलिसांना सांगितलं. पण या काळात आपल्याला माहिती आहे सरकार स्थापन झालं, पण स्थानिक जबाबदारी आणखीन कुठलीच कुणाला मिळालेली नाही आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळं पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था कुठंतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसत आहे आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सगळी परिस्थिती झाल्यानंतर पोलीस नक्कीच याच्यात जास्तीत माझी हात जोडून विनंती आहे, असा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे का की जिथं खून वगैरे झाला नाही, जिथं हत्या झाली नाही, जिथं चोरी झाली नाही, जिथं किडनॅपिंग झाली नाही, त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी होतं.
मग बीडचाच बिहार झाला का? आपण आपलीच लोक आपल्याच मातीतले का म्हणतो? हा घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, क्लेशदायक आहे, संताप आणणारी आहे. पण कृपा करून बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. मंत्रिमंडळाच्या जागा वाटपाबाबत कोणताही तिढा नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलची माहिती दिली. दिल्लीत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हे म्हटलंय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये. पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत. कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात. त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे. आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील.